मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता शरद पवारांना उत्तर दिलंय। बंद होणाऱ्या 76% कंपन्या या डिफंक्ट होत्या। तर डिफंक्ट म्हणजेच नोंदणी झाली पण त्या सुरू झालेल्या नव्हत्या। तर उद्योग चाकणमधून बाहेर जाऊ नयेत, रोजगार टिकून राहावा आणि राज्याची औद्योगिक ताकद ही कायम राहावी यासाठी राज्य सरकारनं तातडीनं लक्ष घालावं असा सल्ला शरद पवार यांनी दिलेला होता। आणि शरद पवार यांनी या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली होती आणि त्यांच्या या पोस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिले आणि त्यांनीही सोशल मीडियावर उत्तर देत राज्यातले उद्योग आणि कंपन्यांच्या आकडेवारीबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्या ट्विटला मी उत्तर दिलेलं आहे। पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, ते नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतात, म्हणूनच त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये या दृष्टीनं खरी माहिती मी त्या ठिकाणी दिली। सर्वात जास्त कंपन्या महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत, सर्वात जास्त फंक्शनल कंपन्या महाराष्ट्रात आहेत। ज्या नॉन फंक्शनल कंपन्या आहेत, ज्या कधी सुरूच होऊ शकलेल्या नाहीत, त्याचा आकडा देऊन काही लोक फसवेगिरी करतात। मात्र आता माझ्या ट्विट नंतर सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि चाकणचा जो विषय आहे तो निश्चितपणे गंभीर आहे, तो आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे।